नमस्कार, जुलूस ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे तिसरा दिवस डेकोरेशन करायचा मंडळाचा। तर आज लाइटिंग लावतो आम्ही, हॉलेजन वगैरे, नंतर मग सर्व हे वगैरे काढायचे आहेत स्टेज बनवायसाठी। तर वायर टाकतोय, फक्त ह्या करायचा आहे डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकतो आम्ही, त्याच्यामध्ये मीटर मध्ये, कारण लोड जास्त असतो हॉलेजन वगैरे लाइटिंगचा, त्यामुळे त्याची ही काढ। हे पिन कशाला लावलेलं राहू दे, पिन तिकडे घ्यायचे काढून आहे? एवढ्या गावाने तर बुबस ना आलोय गावात, राहून राहून पैसा सापलाय, पेट्रोल नाही गाडी। अजून 20 दिवस काढू दे। 20 दिवस शिरा घालूस, मग कधी बसते तू? 2 दिवसांनी बसतो बघ आता पूजा झाली की। हा सांग ना। संदीप आधी नको, तिकडे कोणतरी चिपटून मर। सागर बाहेर टाकलेली आहे हे, त्या बाबू सोडू नको, डायरेक्ट ह्याच्यावर टाकाय सांग पहिली। नानू नानू हे तर बाबूच गेले, समर्थ लगे डायरेक्ट त्या सायावर, हा सायावर गेली बाई खालचं। सावकाश सावकाश, कचरा करताय। आणि त्यात आता इथं आता त्याचा ह्या झालेला होता ट्रीटमेंट। आता दुधाचा 1 दिवस बघितला नाही असता की मग विचार केला नाही असता काय रिपोर्ट काढायची। ते इथं पण लावाय होता वरती रे, काय फायदा होता इथं नको आणि रात्री बाला राहणार आहेस की उद्याचा दिवस त्या डॉक्टरला उद्या बोलवलेला आहे। वड बाला वड आहे ना, ठीक आहे। वर राहिली पाहिजे, लागली नाही पाहिजे, बस झाली तेवढी, एवढा कोण नाही लागत आहे। मला फोन कर म्हणून नको, तू आण परत कावलं पोरा काढून देतो। अरे परवीन, तू तिकडे काय करून गेलं? का बिना लाईट का होली कसं लागल? तो त्याचं काम करणार असं म्हणतोय तो। अरे या पोरास नको आणू खाली, मावडीचा घेऊन जा तिकडे वरती। अरे आमचं आलं काय बघितलं? ओढ नाही, काल करायला भेटला नाही ना, जरा व्हिडिओ रात्री केलेला ना। आज कंप्लीट करून टाकायचं सर्व भाई। प्रदीप कोण आहे आपला सल्लागार, कोण आहे? खजिनदार आमचे मुंबई मंडळाचे सल्लागार प्रदीप मटकर सांगतायत इकडून फक्त असं करा तसं करा। विनायक स्वार्थी मनावर घेतलेला आहे, आग्र्या गेला हा, आणि 2 पोरं गेले तिकडे आपली हे करायला, पूर्ण हे झाड तोडणारे, झाड नाही सॉरी झाडाच्या फांद्या, हा, आणि हे साहिल शेठ फक्त बोलत बसतात। त्याच्यापेक्षा माझा समर्थ जास्त काम करतो, आणि लेडीज लोक पण आलेत आपल्याला सपोर्ट करायला। याला चोप काढा वगैरे अनिल, गारगार वाटतंय। जोरात बोला रे। जस्ट पूजेचे 1 दिवस आधी, लाईव्ह नाही व्हिडिओ आहे नॉर्मल, ती नंतर ऍड करू। कामाचे वांदे करायला पाऊस आलेला आहे, पण आम्ही उद्या नारळ ठेवणार आहे। हे मधी पण आवला लागेल, हे वय मधी आवला लागेल ना, कुठं तर बांधू रे, आधी वर लटकवून घेऊन दे। ठीक आहे। मला एक काहीतरी डायलॉग आठवला, तू बघ परवा एक माणूस हे दगडा ना, हे काय फालतूगिरी चाललंय रे? अरे तो एवढ्या पुरताच येणार आहे, पाऊस नंतर जाणार आहे तसं। नाही नाही, पावसानं माती गेला नाही बघा इकडे,
रस्त्याची तर झालीच आहे, पूजेची पण झाली आहे, पण आपली पोरा काय ऐकत नाहीत, आपले पवन शेट काय ऐकत नाहीत आणि सगळी पोरं आलेली आहेत आपली. हाय करा रे पोरानो. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला पार्टी दे. आता जस्ट स्टार्ट केलेलं काम आपला आता करायचं, आज रातभर करायचं, कारण उद्या सकाळी 8:30 वाजता भट येणार आहे. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अलख म्हणून भिक्षा मागत आले दारात. अलख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. अरे दुर्योधनाची कला कुठली? नाही त्याचा प्रश्न चांगला आहे. त्यानं मला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मला माहिती नाही. उद्या पूजा पहिला सूर्यवंशी होता. आता मला सांगता पूजा आहे आपल्या पूजेमध्ये कोण बसणार? आता पूजेमध्ये कोण असणार? ते श्रीकृष्णाची मूर्ती कशाला ठेवणार? ती बाजूला काढून टाकू द्या, ठेवायची. सत्यनारायणची पूजा नाही, श्रीकृष्ण का सत्य असते. अरे 16:8 गोपी 16 गीता वाचली. मी काय म्हटलं 16:308 त्याचा तू उत्तर देतो. 16:308 आता तू म्हटलं मी काय, माझा प्रश्न काय होता? प्रश्न कुठला? 16:308 तू आता 16:308 आता म्हणतो 16:308 हा असं म्हणतात. पण 16:308 श्रीकृष्ण कोण असतो? आत्मा असतो. सकाळचे जवळजवळ 3 वाजलेत आणि सर्व तयारी झाले, पोरांनी केले. हे बघा वरून कसं दिसतं एकदम. आता थोडी झावळं घेऊन येतोय जी ह्याला लावता येतील अशी, आणि झावळाशिवाय शो पण येत नाही. लायटिंग वगैरे सर्व झालंय. हे बघा डेस्क अटॅच करून ठेवलेत की काय वाय हे ढाल आहे, ढाल. हे प्रज्ञा
चालेल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे आज सत्यनारायणाच्या पूजानिमित्त तुम्ही मला इथे बोलवलात, माझा मानसन्मान केला, त्यासाठी मी तुमची शब्दशः आभारी आहे. सांगायला गेलं तर आपल्याकडे जी जुनी कोकणाची प्रथा आहे, गावकार असेल, एखाद्याला मान सन्मान देणं असेल, हे उणी विभागाने इतकं छान जपलेलं आहे की जिथे जाऊ तिथे हा मान सन्मान गावकरांना, इकडच्या वयस्कर मंडळींना देण्यात येतो. आणि खास करून मुंबई मंडळ हे ज्या पद्धतीने सणासुदीनं असे ना किंवा ज्या उत्साहाने क्रिकेटसाठी काय येईना पण गावाला येतं, तर आम्हाला देखील फार आनंद होतो. आता फक्त आपलं एवढंच ध्येय आहे की ज्या पद्धतीने आपण इथे नोकऱ्या ह्या जास्तीत जास्त अवेलेबल करून देऊ शकतो किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्कमसाठी, बिझनेससाठी आपण इथे काय करू शकतो, ज्याने आपली मुंबईत स्थलांतर होणारी मुलं ही इथे कशी येतील. नाहीतर आम्हाला काय करावं लागणार, इलेक्शनच्या आदल्या दिवशी क्रिकेटची मॅच म्हणजे आमचं मुंबई मंडळ आलं, किमान तेवढं तरी ठेवावं लागणार. पण मी शब्दशः जेवढे आभार तुमचे मानेन तेवढे कमी आहे. कारण 1 वर्ष आधी तुमच्याच सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या वडिलांच्या नावापुढे आमदार ही पदवी लागली. तसंच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पंचायत समिती, जिल्हा परिषदेला देखील आपण भरघोसचं लीड काढलं. बहुतेक हाच जिल्हा परिषद गटाने आपल्याला सगळ्यात जास्त लीड पुऱ्या राजापूरमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे भैयाने दिलेल्या शब्दानुसार तो शब्द मी पुन्हा इथे रिपीट करते, कारण तो काय माझा निधी नाही आहे. पण ज्या जिल्हा परिषद गटाने सर्वात जास्त आपल्याला मतदान करून आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाची पूर्तता म्हणून आपण जेवढी जास्त कामं करू शकतो तेवढी जास्त कामं पूर्ण करायचा आपण प्रयत्नशील राहू. असाच तुमचा आशीर्वाद माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ठेवा, जेणेकरून आमचे हात बळकट होत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.